आणखीन एक महत्त्वाची बातमी, पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला रायगडमधून अटक करण्यात आली आहे। हिरकणीवाडीमधील पार्वती हॉटेलमधून मनोरमा खेडकरला पोलिसांनी अटक केली आहे। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरला अटक झालेली आहे। अनेक दिवसांपासून पोलीस मनोरमा खेडकरच्या शोधामध्ये होते। ती फरार झालेली होती। अखेर तिला महाडमधून अटक करण्यात आलेली आहे। पार्वती हॉटेलमध्ये ती लपून बसलेली होती आणि आता तिला पोलिसांनी अटक केलेली आहे। वैद्यकीय चाचणीसाठी तिला जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे आणि यानंतर तिला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पौड पोलिसांच्या पथकाने रायगडमध्ये ही कारवाई केली आहे। वैद्यकीय चाचणी मनोरमा खेडकरची झालेली आहे आणि आता तिला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आज सकाळीच तिला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर महाडमधून तिला पुण्यामध्ये आणण्यात आलं। यानंतर तिची आरोग्य तपासणी जी आहे ती झालेली आहे, वैद्यकीय चाचणी जी आहे ती झालेली आहे आणि आता तिला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत पुणे ग्रामीणचे अधीक्षक पंकज देशमुख सर आहेत। सर, काय सांगाल, नक्की काय कुठल्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते त्यांना अटक करण्यात आली आणि कुठून ही अटक करण्यात आली? गेल्या आठवड्यामध्ये 12 तारखेला आपण एक गुन्हा दाखल केला होता, ज्याच्यामध्ये एक महिला आपलं जे पिस्टल आहे ते दाखवून गावकऱ्यांना घाबरवत होती, अशा संदर्भाचा एक गुन्हा आपण नोंद केला होता। त्याच गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना शोधत होतो आणि त्यामध्ये आज सकाळी त्यांना रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक करण्यात आलेलं आहे। सर, आपण या गुन्ह्यामध्ये पाहिलं की आणखी 5 ते 6 आरोपी त्यामध्ये आहेत। त्यामध्ये दिलीप खेडकर जे माजी सनदी अधिकारी, त्यांचं स्टेटस काय आणि आज कशा प्रकारची पुढची कारवाई असणार? ह्यामध्ये त्यांचे इतर जे साथीदार होते, एक 6 ते 7 लोक होते, त्यांची नावं आम्ही निष्पन्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत। परंतु जे मुख्य आरोपी होत्या त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्या त्या पौड पोलीस स्टेशन येथे असून पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। रणजित जाधव, TV9 मराठी।